तुकाराम मुंडेंकडून एफडीए मध्ये धडाकेबाज सुरुवात. जनतेची एकच मागणी आहे, किमान 1 वर्ष तरी ठेवा. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. महाराष्ट्रात एखादा अधिकारी प्रामाणिकपणे आणि कठोरपणे काम करतो असे नाव घेतलं तर सर्वप्रथम आठवतात ते IAS अधिकारी तुकाराम मुंडे. पण त्यांच्या कामा इतकी चर्चेत राहिली आहे ती म्हणजे त्यांची सतत होणारी बदली. आतापर्यंत तब्बल 25 वेळा बदली झालेल्या तुकाराम मुंडेंना आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी पदभार स्वीकारताच लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, यावेळी मुंडे किती दिवस टिकणार? कारण इतिहास पाहिला तर जिथे जिथे मुंडे गेले तिथे त्यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी केली. नागपूर महापालिका असो, परिवहन विभाग असो किंवा आरोग्य क्षेत्रातील जबाबदारी असोत, त्यांनी कोणाचाही दबाव न मानता निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आहेत आणि विरोधकही आहेत. आता त्यांच्याकडे आलेले एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन विभाग हे अत्यंत संवेदनशील खाते आहे. आपल्या ताटात येणाऱ्या अन्नापासून ते आजारी पडल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या औषधांपर्यंत सर्व गोष्टींवर या विभागाचं नियंत्रण असतं. महाराष्ट्रात वेळोवेळी भेसळयुक्त अन्न, बनावट औषधे, नियमबाह्य उत्पादन, चुकीची लेबलिंग आणि आरोग्याशी खेळणारे प्रकार उघड होत असतात. अनेक वेळा कारवाई होते, पण पुन्हा तेच प्रकार सुरू राहतात. त्यामुळे या विभागात कठोर आणि निर्भीड प्रशासनाची गरज असल्याची भावना जनतेत आहे. तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शिस्तीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना आशा वाटू लागली आहे की एफडीए मध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. पण दुसरीकडे या क्षेत्रात कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय आणि मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे नियमांची कडक अंमलबजावणी सर्वांनाच रुचेल असे नाही. अशा परिस्थितीत मुंडे यांच्यासारखा अधिकारी दबावाला बळी पडण्याची शक्यता कमी असल्यानं त्यांच्यावर बदलीचे राजकारण होण्याची भीती लोक व्यक्त करतायत. म्हणूनच आज जनतेची अपेक्षा फार मोठी नाही. लोक फक्त एवढंच म्हणतात की तुकाराम मुंडेंना किमान 1 वर्ष तरी एफडीए मध्ये काम करू द्या. त्यांना संधी मिळाली तर या खात्यातील अनेक गैरप्रकारांवर लगाम लागू शकतो. आता सरकार ही अपेक्षा पूर्ण करते की पुन्हा एकदा बदलीची परंपरा कायम ठेवते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एफडीए आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्यात. जनतेची एकच मागणी आहे, मुंडेंना किमान 1 वर्ष तरी काम करू द्या. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा.